नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे। प्रकरण 15 भाग 1 यामध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतोय। यामध्ये आपण बघणार आहोत की डॉक्टर गोविंद गारे यांचे संदर्भ ग्रंथ आणि डॉक्टर गोविंद गारेंच्या संदर्भ ग्रंथामुळे विस्तारित क्षेत्रातील लोकांचं किती नुकसान झालेलं आहे, त्याचे किती दुष्परिणाम झालेले आहे वेगवेगळ्या क्षेत्रावरती, या विषयावरती आपण बघणार आहोत। डॉक्टर गोविंद गारेंच्या संदर्भ ग्रंथावरती कमीत कमी 4 ते 5 व्हिडिओज होतील, भाग 1, भाग 2, भाग 3 या पद्धतीने, आणि प्रत्येक व्हिडिओज अतिशय महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण बघणार आहोत की विस्तारित क्षेत्रातील जी लोक आहेत ते खरे आदिवासी कसे आहेत आणि जे क्षेत्रबंधनामध्ये किंवा ज्या आदिवासी भागामध्ये जे कोळी समाज आहे तर ती लोक की आपल्याकडून कशा पद्धतीने ती स्थलांतरित झालेले आहेत याविषयी अतिशय व्यवस्थितपणे आपण समजून घेणार आहोत। आणि ह्या कोळी समाजामध्ये जे वेगवेगळे भाग आहेत हे भाग कशावरून पाडले गेलेले आहेत आणि ॲक्च्युली त्यांचं एकमेकांच्यामध्ये काय रिलेशन आहे, हा सगळा भाग आपण आज समजून घेणार आहे। प्रकरण 15 भाग 1 ज्यामध्ये आपण डॉक्टर गोविंद गारेंचे संदर्भ ग्रंथ हा आपण आज विषय घेतलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की 1976ला क्षेत्रबंधन उठल्यानंतर विस्तारित क्षेत्रातील लोक त्याच्यामध्ये आले, STच्या यादीमध्ये आले। विस्तारित क्षेत्रातील लोकांच्यासाठी केंद्र शासनाने बरेचसे सवलती त्याच्यामध्ये दिले होते। वाढीव लोकसंख्येप्रमाणे अनुदान वाढवलं होतं, वाढीव लोकसंख्येप्रमाणे आमदार आणि खासदारांची संख्या वाढवलेली आहे, किंवा वाढीव लोकसंख्येप्रमाणे इतर जे काय अनुसूचित जमातीचे फॅसिलिटीज होते त्या सगळे काही त्यांनी केंद्र शासनाने वाढवलं होतं। तरीसुद्धा 1956 ते 1976मध्ये ह्या 20 वर्षाच्या क्षेत्रबंधनामध्ये ज्या लोकांनी संपूर्ण कब्जा ह्या आदिवासी विभागावरती मिळवलं होतं, अशा पद्धतीचे हे आदिवासी लॉबी किंवा आदिवासी आमदार, खासदार, मंत्री आणि आदिवासी संघटना या लोकांना 1976चं क्षेत्रबंधन आवडलं नाही। म्हणून या लोकांनी की इनडायरेक्टली पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये 1976चं क्षेत्रबंधन जरी उठला असला तरी 1956 सारखे पुन्हा एकदा आपण क्षेत्रबंधन लावायचं। आणि ज्या लोक 1976 नंतर STच्या लिस्टमध्ये आलेले आहेत तर अशा लोकांना भोगस, जातचोर, खोटारडे, घुसखोर, गैर आदिवासी असं आपण त्यांना समजून किंवा संबोधून तर या लोकांना पुन्हा एकदा अनुसूचित जमातीच्या लिस्टमधून कायमस्वरूपी काढून टाकणे आणि त्यांना मिळत असलेली सगळी सवलती हे कायमस्वरूपी बंद करणे, असं त्यांनी एक षडयंत्र रचले। आणि म्हणून या लोकांनी मित्रांनो की पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर डॉक्टर गोविंद गारे नावाच्या एका व्यक्तीच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्यांनी विस्तारित क्षेत्रातील लोकांना ह्या STच्या लिस्टमधून कायमस्वरूपी काढून टाकायचं हे त्यांनी ठरवलं। म्हणून त्या काळचे आमदार, खासदार, मंत्री जे होते, म्हणजे जेव्हा क्षेत्रबंधन उठला त्या काळी जे काही ॲक्टिव्ह होते, तर अशा लोकांनी की एक पूर्वनियोजित कट रचून की गोविंद गारे नावाच्या एका व्यक्तीकडनं त्याने 2 पुस्तक लिहून घेतले आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीने ते पुस्तक लिहून घेतले। अनेक चुकीचे मुद्दे त्याच्यामध्ये टाकले जेणेकरून की विस्तार क्षेत्रातील जे काय आदिवासी लोक आहेत
नव्याने जे ॲड झालेलं आहे क्षेत्रबंधन कायद्यामुळे, ॲक्च्युली त्यांना 1950 ते 1956पर्यंत ते मिळतच होते, परंतु 56मध्ये काही चुकीच्या गैरसमजामुळे केंद्र शासनाने एरिया रिस्ट्रिक्शन लावलं होतं, पुन्हा 76मध्ये उठवलं, परंतु 76मध्ये उठवल्यानंतरसुद्धा ह्या लोकांना ते नको होतं आणि म्हणून यांनी काय केलं की डॉक्टर गोविंद गारे यांच्या मार्फत ह्या लोकांना कायमस्वरूपी आदिवासी लिस्टमधून काढून टाकणे आणि त्यांना सगळ्या सवलती बंद करणे, याच्यासाठी 2 पुस्तक प्रकाशित केले आणि शासनावरती दबाव आणून महाराष्ट्र शासनाकडनं त्या दोन्ही पुस्तक त्यांनी प्रकाशित करून घेतले, म्हणजे शासकीय प्रकाशन म्हणून त्यांना ते पब्लिश केले. तर डॉक्टर गोविंद गारे हे गृहस्थ जे होते ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील निमगिरी एक नावाचं एक गाव आहे. तर जुन्नर तालुक्यातील निमगिरी नावाच्या एका गावामध्ये या गृहस्थांचा जन्म झाला होता. या ठिकाणचे ते रहिवासी होते आणि या माणसाने आणि हा माणूस दुर्दैवाने महादेव कोळी जमातीमध्ये जन्म घेतला होता. तर मित्रांनो 1967 पासून 1989 पर्यंत ॲक्च्युली हा माणूस पुणे येथील जो आदिवासी संशोधन केंद्र आहे, म्हणजे ज्याला आपण पडताळणी समित्या म्हणतो, पुण्याच्या पडताळणी समितीमध्ये हा माणूस पहिल्यांदा सदस्य म्हणून काम केला आणि त्याच्यानंतर संचालक म्हणजे त्या कमिटीचा एक प्रमुख म्हणून काम केलं. आणि जेव्हा तो प्रमुख किंवा संचालक म्हणून काम करत होता तर त्याच वेळी या गृहस्थांनी, ह्या माणसाने त्याच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन बरेचसे चुकीचे परिपत्र काढलेले आहे, ज्याच्यामध्ये 24/4/85चा परिपत्रक आहे, प्रमुख परिपत्रक आहे, ज्या परिपत्रकामुळे आज विस्तारित क्षेत्रातील आदिवासींना बोगस हे ठरवला जातो. ती परिपत्रक ह्या डॉक्टर गोविंद गारेंनीच पारित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर या माणसाने की 2 पुस्तक, म्हणजे त्याने ॲक्च्युली 10-12 पुस्तक लिहिलेलं आहे आदिवासींच्या बद्दल. तर ते प्रत्येक पुस्तक अतिशय चुकीचे लिहिलेलं आहे. कोळी समाजाचा इतिहास बदलून त्या माणसाने लिहिलेला आहे. खूप खोटारडेपणाने त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर असे स्टेटमेंट मनाने टाकलेले आहे. परंतु त्यातील ह्या 10-15 पुस्तकातलं इथेनोग्राफिकल नोट्स आणि दी ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र ही 2 पुस्तक फार महत्त्वाचे आहेत. कारण ह्या दोन्ही पुस्तकांना शासकीय प्रकाशन म्हणून आपण ओळखतो, शासनाने प्रकाशित केलेलं आहे. आणि प्लस जी पडताळणी समित्या, जी लोक आमचे भवितव्य ठरवतात, तर त्या पडताळणी समित्या ह्या दोन्ही पुस्तकांना शासकीय संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात किंवा स्टँडर्ड रेफरन्स म्हणून वापरतात. आणि या 2 पुस्तकांच्या आधारेच विस्तारित क्षेत्रातील लोकांचे प्रमाणपत्र अवैध करत असतात. म्हणून ह्या 2 पुस्तकांना फार महत्त्व आहे. पण मित्रांनो, आपण ह्या 2 पुस्तकांच्या बद्दल किंवा त्या 2 पुस्तकांच्या मध्ये ज्या काही मुद्दे त्याने दिलेले चुकीचे मुद्दे, तर त्या मुद्द्यांच्यावरती आपण सविस्ताराने 4 ते 5 व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. प्रत्येक व्हिडिओसाठी एक आपला, प्रत्येक मुद्द्यासाठी एक व्हिडिओ आपला असणार आहे. तर डॉक्टर गोविंद गारेने हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण काय होतं? तर पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश एकच होतं, ते म्हणजे आदिवासी लॉबीचा हा एक पूर्वनियोजित कट होता. त्या लोकांनी एक षडयंत्र रचलं होतं. काही करून ह्या विस्तारित क्षेत्रातील लोकांना ह्या अनुसूचित जमातीमध्ये येऊ द्यायचं नाही, अनुसूचित जमातीचे लाभ देऊ द्यायचा नाही. जरी 1976ला केंद्र शासनाने एरिया रिस्ट्रिक्शन उठवला असला, जरी केंद्र शासनाने म्हटलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांच्यामध्ये आदिवासी समाज राहतात असं जरी म्हटलं असेल, तरी आपण मात्र आदिवासी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनावरती दबाव आणून 1956 प्रमाणे
पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे कोणालाही न कळता, केंद्र शासनालाही कळू द्यायचं नाही, महाराष्ट्र शासनालाही कळू द्यायचं नाही आणि सर्वसामान्य आदिवासी जनतेला सुद्धा कळू द्यायचं नाही आपण नेमकं काय करतोय. तर अशा पद्धतीने इनडायरेक्टली एक एरिया रिस्ट्रिक्शन लावण्याचं ही लोक प्रयत्न करत होते. आणि म्हणून इथं त्याच्या उद्देशाने इनडायरेक्ट एरिया रिस्ट्रिक्शन लावून 1976 नंतर ज्या लोक अनुसूचित जमातीमध्ये आले त्या लोकांना बोगस, खोटे, जातचोर, गैर आदिवासी ठरवून त्या लोकांना ह्या अनुसूचित जमातीच्या यादीतून पुन्हा एकदा काढून टाकणे, त्यांची सगळी सवलत बंद करणे, हा ह्या दोन्ही पुस्तकांच्या मागचा एक प्रामाणिक उद्देश होता. आणि ह्या सगळ्या लॉबीने जाणीवपूर्वक हे ठरवलेलं होतं की या पद्धतीने करायचं आहे. आणि विस्तारित क्षेत्रातील लोकांना टार्गेट करून त्यांना डोळ्यासमोर ठेवून की कोणते पॉईंट लिहायला पाहिजे, या पुस्तकामध्ये कोणते मुद्दे यायला पाहिजे, कोणते मुद्दे यायला नको, कोणते मुद्दे आपण मानववंश शास्त्रज्ञांच्या संदर्भ ग्रंथामधून लपवून ठेवला पाहिजे आणि कोणते मुद्दे आपल्या डोक्यातून घालायचं आहे, हे सगळं व्यवस्थितपणे विचार करून ह्या माणसाने किंवा ह्याच्या मागचं जे काही शक्ती होती त्या सगळ्यांनी खूप छानपैकी हे पुस्तक त्याने लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या दोन्ही पुस्तक मी शब्दांशब्द वाचलेले आहे. दोन्ही पुस्तक हे कोळी समाजाच्या जो मूळ इतिहास आहे, जे मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, जिल्हा गॅझेटर्समध्ये आहे, सेन्सस रिपोर्ट्समध्ये जे आहे, किंवा ऐतिहासिक वेगवेगळे जे पुरावे सांगतात, तर ह्या सगळ्यांना बाजूला सारून जुन्या हिस्टॉरिकल डॉक्युमेंट सप्रेस करून लपून ठेवून तर या लोकांनी स्वतःच्या कल्पनेने, या माणसाने स्वतःच्या कल्पनेने हे पुस्तक तयार केलेलं आहे. पूर्णपणे कोळी समाजाचा इतिहास त्यांनी बदललेला आहे आणि सगळ्या मानववंशशास्त्रज्ञांनी इतर सगळ्या पुस्तकांना बाजूला ठेवलेलं आहे, सप्रेस केलेलं आहे. त्याच्यातलं तो माणूस जे पाहिजे ते मुद्दे घेतलेले, जे महत्त्वाचे मुद्दे ते घेतलेले नाही. फक्त विस्तार क्षेत्रातील लोकांना कसं बाहेर काढायचं हा एकच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वतःचे अनेक मुद्दे तर स्वतःच्या कल्पनेने, आयडियाने तो त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. म्हणून मित्रांनो, डॉक्टर गोविंद गारेंचे पुस्तक म्हणजे एक निव्वळ काल्पनिक कादंबरी आहे. माझ्या मते टोटली काल्पनिक कादंबरी आहे, जे वास्तवाचं आणि ह्या पुस्तकाचं कधी दर्शन झालेले नाही. ह्या पुस्तकामध्ये वास्तव कधी मांडलं गेलेलं नाही, कुठेही मांडलं गेलेलं नाही. पूर्णपणे मॅन्युप्युलेट केलेलं आहे, ठरवून लिहिलेलं आहे. सगळे बसून एका लॉजमध्ये बसून, एका AC रूममध्ये बसून ह्या सगळे एकत्र चर्चा करून त्यांनी कोणते मुद्दे असे टाकल्यानंतर विस्तार क्षेत्रातील लोक ह्याच्यातनं बाहेर पडतील, ह्या सगळ्यांचा सखोल विचार करून, मॅन्युप्युलेट करून त्यांनी तो पुस्तक लिहिलेला आहे. म्हणून माझ्या मते हा पुस्तक म्हणजे एक निव्वळ काल्पनिक कादंबरी आहे. एक सर्वसामान्य पुस्तक आहे, जे मार्केटमध्ये पुस्तक मिळतात असे एक सर्वसामान्य पुस्तक आहे. म्हणून खरं म्हणजे ह्याला शासन प्रकाशित करायला नको होतं. प्रकाशित करण्यामागं काहीच उद्देश नव्हता, काहीच तथ्य नव्हतं त्याच्यामध्ये. परंतु सगळी सूत्र जे होते आदिवासी विभागाचे, हे सगळे आदिवासी आमदार खासदारांच्याकडे असल्यामुळं या लोकांनी जबरदस्तीने महाराष्ट्र शासनाकडनं ते प्रकाशित करून घेतले. त्याच्यानंतर याला शोधनिबंध म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं, संशोधन ग्रंथ म्हणून डिक्लेअर केलं. ह्याच्यात त्या माणसाने काय संशोधन केलं माहीत नाही, बरोबर. त्याच्यानंतर ह्या ग्रंथाला पडताळणी समित्यांच्या हातात दिलेलं आहे की बाबा रे, तुम्ही हे वापरा, वाचा आणि ह्याच्यात जे लिहिलं ते तथ्य आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही काय करा की पडताळणीच्या कामाला सुरुवात करा. तर मित्रांनो, की हे एक संशोधन ग्रंथ पण नाही, संदर्भ ग्रंथ पण नाही, शासकीय प्रकाश पण ठरू शकत नाही. एक मार्केटमध्ये मिळणारा 2-3 रुपयाचं एक काल्पनिक कादंबरी आहे, ज्याच्यामध्ये काही अर्थ नसतो, खोटं,
सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट, ओरिजिनल इतिहास बाजूला ठेवून लपवून स्वतःच्या कल्पनेने लिहिलेली ह्या एकदम किरकोळ पुस्तक आहे. आणि या पुस्तकाच्या आधारे विस्तारित क्षेत्रातील लोकांचे गळे कापले जात आहेत. म्हणून मित्रांनो, या पुस्तकाबद्दल तुम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि मुळात डॉक्टर गोविंद गारे हे ग्रस्त ह्या पुस्तक लिहिण्यामागं म्हणजे आदिवासी जमातीवरती संशोधन करण्यासाठी किंवा पुस्तक लिहिण्यासाठी किंवा संदर्भ ग्रंथ लिहिण्यासाठी हा माणूस मानववंशशास्त्रज्ञ नव्हता. खरं म्हणजे मानववंशशास्त्रज्ञांच्या अधिकाराखालचा हा काम आहे. त्यांनाच तो अधिकार आहे की आदिवासींच्या बद्दल लिहिण्याचा. पण आज सर्वसामान्य एखादा ऑफिसर होता, पडताळणी समितीमध्ये एखादा ऑफिसर होता, तो काही मानववंशशास्त्रज्ञ नव्हता आणि समाजशास्त्रज्ञसुद्धा नव्हता. कुठंतरी थातुरमातुर इकडून तिकडून काहीतरी उचलून कुठून तरी त्यांनी PhD मिळवलं होतं, एवढीच खरं आहे. पण PhD मिळवलं असलं तरी PhD म्हणजे सगळं सत्य नसतं. आणि मिळवलं असला तरी की संदर्भ ग्रंथ म्हणून लिहिण्याचा अधिकार ह्याला नव्हता, कारण हा मानववंशशास्त्रज्ञ नव्हता. हा फक्त मानववंशशास्त्रज्ञांना तो अधिकार असतो. आणि दुसरं, या माणसाला महाराष्ट्र शासनाने सुद्धा परवानगी दिली नव्हती, केंद्र शासनाने सुद्धा परवानगी दिली नव्हती. फक्त आदिवासी काही आमदार खासदारांनी याच्याकडनं ते गुप्तपणे लिहून घेतले आणि त्याला शासकीय प्रकाशन म्हणून त्यांनी प्रकाशित करून घेतलं. हा तो एकदम दुर्दैवी घटना घडलेल्या आपल्या बाबतीत. म्हणून मित्रांनो, की पडताळणी समित्याने खरा म्हणजे ही काल्पनिक कादंबरी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरणे आणि ह्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे किंवा काल्पनिक कादंबरीच्या आधारे की आपले प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवणे हे अतिशय चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, अन्यायकारक आहे. याच्याकडे लोक लक्ष द्यायला पाहिजे होतं. खरं म्हणजे हा पुस्तक कधीच उडायला पाहिजे होतं. त्यावेळी लोकांनी ह्या पुस्तकावरती बंदी आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होतं, म्हणजे इतके पुढं प्रॉब्लेम वाढले नसते. म्हणून आत्ता तरी मित्रांनो, पुढची पिढी जर वाचवायचं असेल तर आजसुद्धा आपण ह्या पुस्तकावरती बंदी आणायला पाहिजे. हजारोंच्या संख्येने या पुस्तकावरती बंदी आणून पुस्तक रद्द करण्यासाठी शासनाला आपण पत्र लिहायला पाहिजे, राज्यपालांना पत्र लिहायला पाहिजे, राष्ट्रपतींना पत्र लिहायला पाहिजे. कारण चुकीचे संदर्भ ग्रंथाच्या आधारे आपलं जीवन बर्बाद केलं जातो आहे, हे सगळ्यांना समजून सांगणं गरजेचं आहे, निवेदन देणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जितके ॲक्टिवली काम कराल तितकं हा पुस्तक रद्द होईल. आणि एकदा ही पुस्तक रद्द झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये प्रकरण अवैध होणं अशक्य आहे, अवैध होऊ शकत नाहीत. कारण सगळ्यात जो बेसिक पॉईंट आहे म्हणजे 24/4/85 जी आर निघालं ह्या पुस्तकामुळे, माधुरी पाटलाचा जो निकाल लागला ह्या गोविंद गारेच्या पुस्तकामुळेच, आणि तिथून पुढं जे प्रांत आणि पडताळणी समित्या हे सगळे आमचे अवैध करायला लागले, प्रमाणपत्र थांबवायला लागले, तर हे सगळं फक्त या पुस्तकामुळे आहे. पण हा पुस्तक जर तुम्ही रद्द केला, हे दोन्ही पुस्तक, तर मित्रांनो भविष्यामध्ये कुणाचे प्रकरण अवैध होऊ शकत नाही. म्हणून थोडंसं ॲक्टिवली सगळ्या संघटना जी असतात ह्या संघटनेनं हे काम करायला पाहिजे. तुमच्या संघटनेच्या लेटर पॅडवरती शासनाकडे हजारोंच्या संख्येने पत्र जायला पाहिजे, हे रद्द करायला पाहिजे. तर या पुस्तकामध्ये बरेचसे वादग्रस्त मुद्दे आहेत. तर आपण काय करणार आहे की हे सगळी वादग्रस्त मुद्दे म्हणजे दोन्ही पुस्तकातले इथेनोग्राफिकल नोट्स आणि ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र ह्या दोन्ही पुस्तकातले मुद्दे जे आहेत, महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, तर त्यांना एकत्र करून आपण काही पॉईंटमध्ये आपण बघणार आहे. अगदी 4-5 पॉईंटमध्ये बघणार आहे आणि प्रत्येक पॉईंटसाठी एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवणार आहे. कारण याच्यातनंच तुम्हाला पडताळणी समित्यांच्या समोर उत्तर द्यायचं आहे. म्हणून गोविंद गारेचं प्रकरण जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर पडताळणी समितीच्या समोर तुम्ही सहजपणे उत्तर देऊ शकता. पडताळणी समितीच्या सदस्यांना तुम्ही
शांत करू शकता, गप्प बसवू शकता. म्हणून इथं डॉक्टर गोविंद गाऱ्याने ज्या काही मुद्दे लिहिलेला आहे त्या मुद्दे काय आहेत, किती चुकीचे आहेत आणि त्याच्यानंतर खरं काय आहे, वास्तव काय आहे या संबंधी आपण समजून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण पहिला पॉईंट जे आहे की पहिला मुद्दा आपण असं बघणार आहे की त्याने सांगितलेलं आहे की डॉक्टर गोविंद गाऱ्यांची दोन्ही पुस्तक, त्याच्यानंतर 24/4/85चे परिपत्रक आणि पडताळणी समित्यांचे म्हणणं हे सगळं एकच आहे, बरोबर. म्हणून त्यांचं काय म्हणणं आहे किंवा ह्या माणसाने काय पुस्तकमध्ये लिहिलेलं आहे किंवा 24/4/85मध्ये काय आहे हे सगळं तुम्हाला समजेल, हे जर मुद्दे तुम्ही समजून घेतला तर. पहिला मुद्दा असा आहे, कोळी आणि महादेव कोळी यामध्ये काहीही संबंध नाही. कोळी आणि महादेव कोळीमध्ये काहीही संबंध नाही. या दोन्हीमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक, वांशिक, वैवाहिक, सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक आणि व्यावसायिक असे कोणत्याही प्रकारचे संबंध नाही. तर कोळी आणि महादेव कोळीमध्ये धार्मिक संबंध नाही, वांशिक संबंध नाही, वैवाहिक नाही, सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक, व्यावसायिक असे कुठल्याही प्रकारचे संबंध नाही, बरोबर. असे कोणत्याही प्रकारचे संबंध नाही. या दोन्हींच्या चालीरीती, रूढी, परंपरा इत्यादी वेगवेगळ्या आहेत आणि ह्या दोघांच्यामध्ये रक्तनातेचा संबंध नाही किंवा आप्तभाव जुळत नाही किंवा ॲफिनिटी जुळत नाही. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे, पण मी एकत्र करून हे घेतलेलं आहे. हे सगळे मुद्दे एकत्र करून घेतलेले आहे. काही मुद्द्यांच्या मध्ये फक्त त्याने म्हटलेले कोळी आणि महादेव कोळीचा संबंध नाही, काही मुद्द्यांच्या मध्ये म्हटलेले आप्तभाव जुळत नाही, काही मुद्द्यांच्या मध्ये म्हटलेल्या सामाजिक, सांस्कृतिक वगैरे हे सगळं वेगवेगळं आहे. पण मी सगळं एकत्र कलेक्ट करून हे मुद्दे मी घेतलेले आहे मुद्दा क्रमांक 1 मध्ये. तर मित्रांनो, या माणसाचे हे जे वरचं स्टेटमेंट आहे पूर्णपणे चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. सगळ्या मानववंश शास्त्रज्ञांचे अपमान करणारे ही मुद्दे आहेत. सगळं इतिहास, जे कोळी जमातीचा जो काही ओरिजिनल इतिहास आहे त्या इतिहासाला सप्रेस करणारे, त्या इतिहासालाच खोटं ठरवणारे हे मुद्दे आहेत, ह्याच्यातले पॉईंट्स आहेत. आपण हे व्यवस्थितपणे समजून घेऊ की नेमकं काय आहे. तर गोविंद गारे हे महान आदिवासीचे संशोधक हे म्हणतात पहिल्या मुद्द्यामध्ये कोळी आणि महादेव कोळी यांच्यामध्ये काही संबंध नाही. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कोळी म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, कोळी म्हणजे एक विशिष्ट जात पण नाही, एक विशिष्ट जमात पण नाही. कोळी म्हणजे एक विशिष्ट जात नाही आहे, कोळी म्हणजे एक विशिष्ट जमात नाही आहे. कोळी म्हणजे ॲक्च्युली काय आहे, अनेक जाती आणि अनेक जमाती ह्या सगळ्यांना एकत्रितपणे जो काही शब्द वापरला जातो तर त्या शब्दाला कोळी म्हटलं जातं. त्यामुळे कोळी, आता उदाहरणार्थ असं महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी हे जे अनुसूचित जमातीमधले जमाती आहेत, ST मधली हे सगळे जमाती आहेत, प्लस सोनकोळी, मच्छीमार कोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी, वैदिक कोळी, खारवा, खारवी, पाण कोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी, सूर्यवंशी कोळी किंवा खानदेश कोळी हे सगळे OBC किंवा SBC मध्ये येणारे कास्ट आहेत. ते कास्ट आहेत. कास्ट म्हणजे ती जात आहेत. आणि महादेव कोळी, मल्हार कोळी ही जमात आहेत, हे ट्राईब आहेत. परंतु हे सगळ्यांना एकत्रितपणे कोळी म्हटलं जातं. कुठेही नोंद करताना, बोलत असताना, लिहित असताना फक्त कोळी असं लिहिलं जातं. म्हणून कोळी म्हणजे एकच जात आहे असं नाही, किंवा कोळी म्हणजे एक कुठलं तरी जमात आहे असं नाही. कोळी हे काय आहे तर एक जेनरिक टर्म आहे.
एक सर्वसामान्य संज्ञा आहे. जसं मी माणूस म्हटलो, तर माणूस म्हटल्यानंतर तो हिंदू आहे का, ख्रिश्चन आहे का, मुस्लिम आहे का, बौद्ध आहे का, दलित आहे, काही कळत नाही. माणूस हा एक जनरल टर्म झाला. तसं कोळी एक जनरल टर्म आहे की जे 50 ते 60 वेगवेगळ्या कोळ्यांच्या सब कास्टसाठी, सब ट्राईबसाठी वापरली जाणारी एक शब्द आहे. म्हणून डॉक्टर गोविंद गारे जे म्हणतात कोळी आणि महादेव कोळ्यांचा संबंध नाही, वाक्य चुकीचं आहे मित्रांनो. कोळी म्हणजे कुठली विशिष्ट जात पण नाही, जमात पण नाही आहे. जाती आणि जमातींचा, अनेक जाती आणि अनेक जमातींसाठी वापरला जाणारा एक शब्द आहे. म्हणून फक्त कोळी आणि महादेव कोळ्यांचे संबंध नाही असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण का, तर कोळी म्हणजे नेमकं कोण हे क्लिअर होत नाही. मग कोळी म्हणजे महादेव कोळी का, मल्हार कोळी का, टोकरे कोळी का, ढोर कोळी का, सोन कोळी का, वैती कोळी का, पाणकोळी का, चुंबळे कोळी, ह्याच्यातलं काही क्लिअर होत नाही. म्हणून इथं कोळी आणि महादेव कोळ्यांचे संबंध नाही म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही विशिष्ट सांगायला पाहिजे होतं. हां, तुम्ही जर म्हटलं असतं मल्हार कोळी आणि महादेव कोळींचा संबंध नाही, ठीक आहे, समजून घेतलं असतं आपण. तुम्ही जर म्हटलं असतं सोनकोळी आणि महादेव कोळींचे संबंध नाही, समजून घेतलं असतं आपण. तुम्ही जर म्हटलं असता सूर्यवंशी कोळी किंवा खानदेश कोळी आणि महादेव कोळींचे संबंध नाही, त्यावेळी लक्षात आलं असतं. पण फक्त कोळी आणि महादेव कोळींचे संबंध नाही म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण कोळी म्हणजे नेमकं कोण हे याच्यातनं ह्या शब्दातून स्पष्ट होत नाही. ओके, हां, ठीक आहे. आपण जरी ते गृहीत धरलो तर खरं मुद्दा काय आहे मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हे खरं आहे की ह्या सगळ्या कोळीमध्ये अनेक गट आहेत, 50-60 उपगट आहेत. ठिकठिकाणी ती लोकं राहतात, वेगवेगळी कामं करत असतात, वेगवेगळे व्यवसाय करत असतात, म्हणून त्यांना वेगवेगळी नावं पडलेली आहेत. त्यामुळं त्यांचे चालीरीतीमध्ये म्हणा, रीतिरिवाज, रूढी परंपरा किंवा वैवाहिक, सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक, भौतिक किंवा व्यावसायिक याच्यामध्ये फारसा संबंध येत नाही म्हणा, नसेल म्हणा, नाही म्हणा. कारण प्रत्येक माणूस वेगवेगळे व्यवसाय करतो, त्यामुळं थोडंफार त्यांच्या संस्कृतीमध्ये, त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, त्यांचे वैवाहिक किंवा सांस्कृतिक ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये थोडाफार हे फरक असणारच आणि आहे, आपण ते मान्य करू. परंतु एक लक्षात घ्या की हे मी जे आत्ता कोळी सांगितलं, महादेव कोळी, मल्हार कोळीपासून पाणकोळी, खानदेश कोळी, हे सगळी जी आहेत ना, हे सगळे कोळी नावाच्या एक जमाती सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपण इतिहास कालामध्ये जातो तर कोळी नावाची एकच त्यावेळी जमात होती, ह्या सगळे विभागणी होण्यापूर्वी. तर त्या जमातीचेच हे सगळी काय आहेत, हे फांदे आहेत. हे सगळी काय आहेत, हे वेगवेगळे फांदे आहेत. जसं एखादं समजा झाड आहे, तर ते झाडाला अनेक फांद्या असतात, पण ते फांद्या कुठून आलेल्या आहे, तर एक बी लावलं होतं त्या शेतकरीने, आंब्याचं एक बी तो लावलं होता, म्हणून ते आंब्याचं मोठं वृक्ष झालं आणि त्याला वेगवेगळे फांदे झाले. पण ते सगळी फांद्यांचं मूळ जे आहे त्या बीमध्ये आहे. तसं आज जरी आपण 50-60 वेगवेगळे प्रकार वाचत असू, ऐकत असू, बघत असू, लिहित असू, तरी हे सगळे प्रकार नंतरच्या कालावधीमध्ये तयार झालेले आहेत. पण जेव्हा आपण मागे जातो तर त्यावेळी फक्त कोळी नावाची एकच जमात होती आणि ह्या जमातीचे सगळे हे फांदे आहेत, ब्रँचेस आहेत. म्हणून मित्रांनो, भले आज चालीरीती, रीतिरिवाज, रूढी परंपरा, वैवाहिक, सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक, भौतिक, व्यावसायिक हे संबंध भरे त्यांच्यामध्ये दिसून येत नसले तरी त्यांच्यामध्ये मित्रांनो धार्मिक संबंध आहे, वांशिक संबंध आहे, रक्त नाते त्यांच्यामध्ये आहे, आप्तभाव त्यांच्यामध्ये आहे
ॲफिनिटी त्यांच्यामध्ये आहे. कारण एकच वंशापासून हे निघालेले हे सगळे फांदे आहेत. एकच रक्तापासून हे तयार झालेले वेगवेगळे छोटे छोटे सब कास्ट आणि सब ट्राईब आहेत. म्हणून यांचे पूर्वज एकच आहे, ह्यांचे सगळं रक्त एकच आहे, बी एकच आहे, सुरुवात एकच आहे, उगम एकच आहे. आणि म्हणून त्यांची आज जरी त्यांच्या रूढी परंपरामध्ये थोडेफार बदल झाले असलं तरी मित्रांनो त्यांचं ॲफिनिटी जुळत नाही, त्यांचं रक्तनातं जुळत नाही किंवा त्यांचं वांशिक संबंध नाही, धार्मिक संबंध नाही, असं म्हणणे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे. मूर्खपणाचं मी म्हणतो, चुकीचं म्हणत नाही, मूर्खपणाचं आहे. डॉक्टर गोविंद गारे जे म्हणतो ह्यांच्यामध्ये रक्त संबंध नाही, वांशिक संबंध नाही किंवा ह्यांच्यामध्ये ॲफिनिटी जुळत नाही, आप्तभाव नाही वगैरे वगैरे, हा फक्त मूर्खपणाचंच एक स्टेटमेंट आहे. कारण तुम्ही जेव्हा इतिहासामध्ये जाता, इतिहासामध्ये की ही फक्त कोळी नावाची एकच ट्राईब होते आणि त्या सगळ्या ह्या ज्या आत्ता आपण बघतो डिव्हिजन्स, त्या एका ट्राईबपासून निघालेल्या ह्या सगळ्या डिव्हिजन्स आहेत. मग रक्त एक असेल, वंश एक असेल, वंशज एकच असतील, तर ह्या लोकांच्यामध्ये वांशिक संबंध नाही म्हणणं किती मूर्खपणाचं आहे. आप्तभाव जुळत नाही, ॲफिनिटी जुळत नाही म्हणणं किती मूर्खाचं आहे. तर मित्रांनो ही चुकीचं आहे. कारण या सगळ्यांची वंशज जे होते, सगळ्या कोळ्यांचं तुम्ही मागचा इतिहास जर बघितला तर ह्या सगळ्यांचं वंशज, ते महादेव कोळी असू दे, मल्हार, ठोकरे, ढोर, सोनकोळी, वैतीकोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी, पानभरे कोळी, खानदेश कोळी, कोणीही असू दे, कोळी म्हटल्यानंतर ह्या सगळ्यांची एकच वंशज होते किंवा पूर्वज होते, ते म्हणजे महर्षी वाल्मिकी. सगळ्या इतिहासाचे ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत, डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्स आहेत, मानवशास्त्रज्ञांनी लिहिलेले महान पुस्तक आहेत किंवा इतर अनेक असे पुरावे, पौराणिक ऐतिहासिक अशा अनेक पुराणे, कथा, कादंबऱ्या, यातून एकच सिद्ध होतो आहे की ह्या सगळ्या कोळ्यांचं जो काही मूळ होता ते मूळ एकच आहे. आणि त्यांचं जे पूर्वज होते ते पूर्वज म्हणजे महर्षी वाल्मिकी. वाल्मिकींच्या पासूनच हा समाज तयार झालेला आहे, ही जमात तयार झालेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून वांशिक संबंध, धार्मिक संबंध, ॲफिनिटी, आप्तभाव हे सगळ्यांच्यामध्ये आहे. हां, भले चालीरीती बदलले असतील, भले त्यांचे व्यवसाय बदलले असतील, भले त्यांची वैवाहिक आणि सांस्कृतिक परंपरा बदलली असतील, कारण ते बदलणार. एकच घरामध्ये दोन भाऊ असतील, एकटा शेतकरी असेल आणि एकटा समजा कलेक्टर असेल, तर ह्या दोघांच्या वागण्या बोलण्यामध्ये, राहण्यामध्ये फरक हे पडतोच नंतर. तसं निश्चितपणे ह्या सगळ्या सबकास्टमध्ये फरक पडलेला आहे. परंतु फरक पडणं म्हणजे त्यांचं वांशिक संबंध नाही, आप्तभाव नाही, ॲफिनिटी नाही असं अजिबात म्हणता येत नाही. कारण ह्या सगळ्यांची वंशज हे महर्षी वाल्मिकी होते. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं एक असं की ही सगळी जी लोकं होते, सगळी जे काही ट्राईब्स आहेत किंवा सगळी जाती आणि उपजमाती ज्या आहेत, हे सगळे एकच जागेवरनं स्थलांतरित झालेले आहे. सगळे मानवशास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधन ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे, ह्या सगळ्या कोळींचे उपगट, उपजाती आणि उपजमाती हे सगळे एकच जागेवरनं स्थलांतरित झालेले, एकच घरातून ही सगळे लोक बाहेर पडलेले आहे. ट्रॅडिशनल होम म्हणतात त्याला. एकच घर, एका घरातनं हे सगळे वेगवेगळे कारणाने बाहेर पडलेले आहेत आणि नंतर वेगवेगळे व्यवसाय करायला लागले आणि त्या व्यवसायावरून ह्यांना वेगवेगळी नावं पडले. असं प्रत्येक मानवशास्त्रज्ञाने, ऑथेंटिक मानवशास्त्रज्ञाने, ज्यांना संसदेचं मंजुरी होतं आणि इंग्रज काळामध्ये इंग्रज शासनाचं मंजूर होतं, इंग्रज शासनाने त्यांना संशोधन करण्यासाठी सांगितलं होतं, अशा संशोधक म्हणतात की ही लोक सगळी एकच ठिकाणावरून मायग्रेट झालेले आहेत, एकच घरातून बाहेर पडलेले आहेत आणि ते म्हणजे निजामच्या प्रांतातून, निजामच्या राज्यातून,
निजामच्या भागातून ही लोक बाहेर पडलेले आहेत, स्थलांतरित झालेले आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही लोक राहतात. म्हणून ह्यांचं वंशज एकच होते आणि हे एकच घरातून बाहेर पडलेले आहेत. याचा अर्थ हे एकच आहेत हे सरळ सरळ सिद्ध होतो. बरोबर. म्हणून मित्रांनो, महादेव कोळी आणि कोळी याच्यामध्ये काही संबंध नाही म्हणणं टोटली मूर्खपणाचा हा लक्षण आहे. मी तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंटच्या आधारे माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत, तर ह्या डॉक्युमेंटच्या आधारे मी तुम्हाला समजावून सांगतो. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा ही सगळी डॉक्युमेंट्स मी काय केलेले जोडलेले आहे. तर पहिला डॉक्युमेंट्स बघा की वाल्मिकी ऋषी हे सगळ्यांचे पूर्वज कसे होते. तर हे समजून घेत असताना की काही डॉक्युमेंट्स मी वाचून दाखवतो. बरोबर. तर पहिला डॉक्युमेंट्स आहे दी ओरिजिनल इनहिबिटंट्स ऑफ इंडिया, भारतामधील मूळ आदिवासी, असं एक पुस्तक आहे केंद्र शासनाचा. 1893ला त्यांनी लिहिलेलं आहे आणि पान नंबर 40वरती ते काय म्हणतात बघा. ते म्हणतात दी कोळीज हॅव among them a tradition according to which they are descendants of the famous Valmiki, the poet of Ramayana. कोळींच्यामध्ये एक प्रकारची ट्रेडिशन आहे, एक परंपरा आहे, किंवा कोळी हे काय आहे ते डिसेंडंट आहे, म्हणजे त्यांचे वंश जे आहे. तर वंश परंपरेने ते कोणाकडून आलेले आहे तर वाल्मिकीकडून आलेले आहे. तर ही वाल्मिकी म्हणजे कोण, तर ही वाल्मिकी म्हणजे तर हे आहेत तर वाल्मिकी म्हणजे रामायणाचे लेखक. बरोबर. म्हणून मित्रांनो की इथं पहिलं जे काय सांगितलेलं आहे तर पहिल्यामध्ये असं आपण म्हणतो की हे वाल्मिकीपासून ही लोक परंपरेने ते आलेले आहेत. बरोबर. किंवा ही वाल्मिकीचे वंशज आहेत. हे कोणी म्हटलं, भारत शासनाने प्रकाशित केलेले ओरिजिनल इनहिबिटंट्स, खऱ्या आदिवासी, ह्याच्याबद्दल बोलताना 1893ला पान नंबर 140वरती म्हटलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर GS घुरे म्हणून 1963ला त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. पान नंबर 3वरती त्यांनी म्हटलेलं आहे. हा माणूससुद्धा मानवशास्त्रज्ञ होता, परंतु ह्या माणसाने आपल्या विरोधामध्ये काम केलेलं आहे. काही राजकीय लोकांनी ह्याला पकडून एरिया रिस्ट्रिक्शन लावत असताना 1956ला त्या काळामध्ये हा माणूस मुंबई विद्यापीठाचा मानववंशज विभागाचा हा माणूस प्रमुख होता. तर एरिया रिस्ट्रिक्शन लावत असताना या माणसाचा उपयोग केलेला आहे. या माणसाकडनं काही चुकीचे संदर्भ ग्रंथ लिहून घेतलेला आहे आणि तो संदर्भ ग्रंथ केंद्र शासनाकडे सबमिट केलं होतं आणि त्याच्यातनं केंद्र शासनाने काय केलं, एरिया रिस्ट्रिक्शन लावलं होतं. म्हणून गोविंद घारेच्या आधी GS घुरे नावाचा एक माणूस होऊन गेला, ज्याला हातात धरून चुकीचे काही मुद्दे लिहून घेतले गेले, ते आपण नंतर बघू. पण हाही माणूस काय म्हणतो बघा, GS घुरे हा माणूस म्हणतो, मानवशास्त्रज्ञ, इन अनदर ट्रेडिशन अमंग दी महादेव अँड अदर कोळीज. बघा, महादेव आणि अदर कोळीज म्हणजे बाकी सगळेच आले कोळीज. वाल्मिकी द फर्स्ट संस्कृत पोएट अँड द फेमस ऑथर ऑफ रामायण इज रिप्रेझेंटेड ॲज देअर एन्सेंटर. म्हणजे की कोळी, महादेव कोळी आणि इतर कोळ्यांच्यामध्ये ट्रेडिशन आहे, परंपरा आहे, किंवा ती काय सांगतात की आम्ही जे आहेत, आम्ही रामायणातले जो काय लेखक आहे महर्षी वाल्मिकी, तर महर्षी वाल्मिकीपासून आम्ही आलेलो आहोत, किंवा महर्षी वाल्मिकी हे आमचे पूर्वज आहेत. किंवा घारेला असं म्हणायचं आहे
की महर्षी वाल्मिकी हे महादेव कोळी आणि इतर कोळ्यांचे हे पूर्वज आहेत. ओके, हा पान नंबर 3 वरती ह्या माणसाने लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुण्यातलं जो गॅजेटर आहे, गॅजेटर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी पार्ट 3, बरोबर, पार्ट 3 आणि 1885चा आहे. पान नंबर 431 वरती असं लिहिलेलं आहे. काय? लुकिंग नियरली ईस्ट ॲट द एंड ऑफ द पुरंदर रेंज शो द टेम्पल ऑफ जेजुरी अँड नॉट फार फ्रॉम द टेम्पल क्लोज टू द नीरा ब्रिज द वाले विलेज द ट्रॅडिशनल बर्थ प्लेस ऑफ वाल्मिकी द रिप्युटेड कोळी ऑथर ऑफ रामायण. याचं म्हणणं आहे की जेजुरीच्या जवळ वाले नावाच्या एका गावामध्ये, खेडेगावामध्ये वाल्मिकीचं जन्मस्थान आहे आणि त्या ठिकाणी कोळीचं वाल्मिकीचं एक मंदिर आहे. जन्मस्थान आहे, तिथं मंदिर आहे. आणि हे वाल्मिक कोण आहे तर कोळ्यांचे आहे, कोळी समाजाचे आहेत आणि ते ऑथर ऑफ रामायण म्हणजे रामायणचे ते लेखक आहेत. बरोबर. आणि पुढे जाऊन काय म्हणतं बघा, वाले म्हणजे त्या गावचं नाव. वाले वॉज द रेसिडेन्स ऑफ वाल्मिकी. वालेमध्ये वाल्मिकी हे राहत होते. दी ऑथर ऑफ रामायण. बरोबर. वाल्मिकी इज सेड टू हॅव बीन अ कोळी. बघा, वाल्मिकी इज सेड टू हॅव बीन अ कोळी म्हणजे वाल्मिकी हे कोळी होते असं सांगितलं जातं. अँड ही इज पॉप्युलर, हा शब्द दिसत नाही, अँड ही इज पॉप्युलर शब्द दिसत नाही, इन सॉंग्स अँड फॉल्कलोर्स इज विले कोळी. म्हणजे विले कोळी लोक जे काय गाणे म्हणतात किंवा आणखीन जे काय त्यांची संस्कृती आहे तर त्याच्यामध्ये ही लोक ते गाणे म्हणत असतात की बाबा वाल्मिकी हे कोळ्यांचं आहे आणि आम्ही त्यांची वंशज आहोत अशा पद्धतीने अजूनसुद्धा म्हटलं जातं. तर हे पुणे जिल्ह्यामध्ये वाले नावाच्या एका खेडेगावामध्ये वाल्मिकी ऋषींचा जन्म झालं आणि त्या ठिकाणी वाल्मिकी राहत होते आणि वाल्मिकी कोळी समाजाचे होते. वाल्मिकी रामायण लिहिले होते आणि हितली कोळी त्या वाल्मिकींचे वंशज आहेत. ओके, ह्या पद्धतीने इथं बॉम्बे गॅजेटियर्समध्ये पुणे गॅजेटियर्स, ओके, पुणे गॅजेटियर्समध्ये हा म्हणलेल्या 1885ला लिहिलं होतं, पान नंबर 431 वरती. त्याच्यानंतर अहमदनगरच्या गॅजेटरीमध्ये काय म्हटलेलं बघा. अहमदनगरच्या गॅजेटर, पुणे आणि अहमदनगर म्हणजे आदिवासींची भाग आहे, लक्षात ठेवा. आदिवासींची भागातली जी गॅजेटर्स आहेत त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, हां, तर त्या जिल्ह्याला ते लागू होतं. पुणे जिल्ह्यातले गॅजेटर पुणे जिल्ह्यातल्या लोकांना लागू होतं. अहमदनगरच्या गॅजेटरमध्ये काय लिहिलं ते अहमदनगरच्या गॅजेटरमधल्या लोकांना लागू होतं. आणि मी जे सांगितलं दी ओरिजिनल इनहिबिटंट्स ऑफ इंडिया हे जे आहे ना हे सगळ्यांना लागू होतं. ते फक्त पुणे, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे, कुलाबा ह्या लोकांना लागू पडत नाही. हे कॉमन पुस्तक आहेत, हे मानवशास्त्रज्ञांनी लिहिलेले पुस्तक आहेत, तर हे सगळ्यांना लागू पडतो. तर हे मानवशास्त्रज्ञ पुस्तकामध्ये ते पण म्हटलं आहे की कोळी जे आहेत हे कोळी हे वाल्मिकीपासून आलेले, वाल्मिकीचे ते वंशज आहेत. बरोबर. आणि पुण्याच्याही गॅजेटरमध्ये तेच म्हटलेलं आहे. आणि अहमदनगरच्या गॅजेटरमध्ये काय म्हटलेलं बघू. 1884चा हा गॅजेटर आहे, गॅजेटर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी. ओके. आणि पान नंबर 193 वरती लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे. दी कोळीज क्लेम ॲज देअर मेथिक फाउंडर. दी कोळीज क्लेम ॲज देअर मेथिक फाउंडर वाल्मिकी दी ऑथर ऑफ द रामायण. तर कोळी काय म्हणतात, क्लेम करतात, सांगतात. बरोबर. का आहे तर आमची जी काही फाउंडर आहे म्हणजे आमची जे वंशज आहे
किंवा आम्ही ज्यांच्यापासून जन्म घेतलो तर ते म्हणजे वाल्मिकी आहेत. तर अहमदनगरच्या कोळीसुद्धा म्हणतात आम्ही आमचे पूर्वज वाल्मिकी आहेत. पुण्याची कोळी म्हणतात आमचे पूर्वज वाल्मिकी आहेत. बरोबर. आणि मानवशास्त्रज्ञांनी ठिकठिकाणी लिहिलेले आहे कोळींचे वाल्मिकी आहेत, कोळीचे पूर्वज वाल्मिकी आहेत. आणि सगळीकडेच आपण ऐकतो वाल्या कोळी. रामायणमध्ये ऐकतो आपण, महाभारतामध्ये किंवा सगळीकडेच आपण ऐकतो. आता गंमत बघा, आता ज्यांना बोगस आदिवासींची भाग म्हटलं जातं, विस्तारित क्षेत्र, बोगस म्हणजे त्या लोकांच्या दृष्टिकोनातून, तर ते म्हणजे कोल्हापूरचं गॅजेटियर मग वाचून दाखवतो. गॅजेटियर ऑफ दी बॉम्बे प्रेसिडेन्सी कोल्हापूर पब्लिश झालेल्या 1882ला आणि पान नंबर आहे 106. पान नंबर 106 वरती काय लिहिलं मी सांगतो. कोळीज or ferrymen are returned as numbering 6240 and as found all over the state. कोळी किंवा नाव चालवणारे ह्यांची संख्या आहे कोल्हापूरमध्ये 6240. त्या काळी 1882 सालचं हे आहे, 6240 यांची संख्या आहे. आणि ही लोक पूर्ण राज्यामध्ये आहेत. राज्यामध्ये म्हणजे कोल्हापूरचं स्टेट, त्यावेळी तो स्वतंत्र होतो कोल्हापूर, त्या प्रांतामध्ये आहेत. पुढे काय म्हटले बघा, दे क्लेम डिसेंट फ्रॉम दी सेज वाल्मिकी दी रेप्युटेड ऑथर ऑफ रामायणा. तर कोल्हापुरातले कोळी क्लेम करतात, सांगतात, काय सांगतात की आम्ही वंशज आहोत. कुणाचे वंशज आहोत तर आम्ही वाल्मिकीचे वंशज आहोत. कोण वाल्मिकी? जे रामायण लिहिलेलं आहे, रामायणचे लेखक. तर मित्रांनो मला सांगा की मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात कोळ्यांचे वंशज किंवा पूर्वज वाल्मिकी आहे, वाल्मिकीपासून ही लोक जन्म घेतलेला आहे. पुणे गॅजेटियर म्हणतोय, अहमदनगरचं गॅजेटियर म्हणतोय, ठाण्यामध्ये पण तेच आहे, सगळीकडेच तेच आहे. आणि विशेष म्हणजे कोल्हापूरच्या गॅजेटियरमध्ये पण तेच आहे की कोल्हापुरातली लोक, कोळी लोक हे क्लेम करतात की आम्ही वाल्मिकीपासून किंवा आमचे जे आम्ही वंशज आहोत, वाल्मिकीचे वंशज आहोत, वाल्मिकी आमचे पूर्वज आहेत, वाल्मिकी हे महाभारताचे रामायणाचे लेखक आहेत. मग मला सांगा, जर कोल्हापूर हा बोगस लोकांचा जिल्हा असेल, बोगस आदिवासी इथं जर राहत असतील, अहमदनगर आणि पुण्यामध्ये ओरिजिनल आदिवासी राहत असतील, मग याचा अर्थ मग इथं असं असायला पाहिजे की एकतर हेही लोक म्हणतात, पुण्यातली लोक म्हणतात किंवा कोल्हापुरातली लोक म्हणतात आमचे पूर्वज वाल्मिकी आहेत, आणि अहमदनगर आणि पुण्यातली लोक म्हणतात की आमची पूर्वज वाल्मिकी आहे. मग असं जर असेल आणि कोल्हापूरची लोक जर बोगस असतील तर याचा अर्थ अजून एक कोणतरी बोगस वाल्मिकी असायला पाहिजे. आणि पुन्हा ते म्हणतात की आमचे वाल्मिकी जे पुस्तक लिहिले होते रामायण नावाचे, मग अजून एक बोगस रामायण कुठंतरी असायला पाहिजे, बोगस पुस्तक कुठंतरी असायला पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये 2 वाल्मिकी असायला पाहिजे, 2 रामायण पुस्तक असायला पाहिजे, आणि 2 काय असायला पाहिजे, रामायण घडलेलं असला पाहिजे. कारण हे लोक म्हणतात आम्ही वाल्मिकीचे वंशज आहेत आणि त्यांनी रामायणाचं पुस्तक लिहिलं, आणि तेही लोक म्हणतात आम्ही वाल्मिकीचे वंशज आहेत आणि त्यांनी रामायणाचं पुस्तक लिहिलं. आणि उलट ती लोक म्हणतात कोल्हापूरची लोक बोगस आहेत. मग आता कोल्हापूरची लोक जर बोगस असतील तर ह्यांचं रामायण वेगळं असलं पाहिजे, ह्यांची वाल्मिकी वेगळे असायला पाहिजे, ह्यांचं रामायणातलं पुस्तक वेगळं असायला पाहिजे, राम वेगळा असला पाहिजे, लक्ष्मण वेगळा असायला पाहिजे, हे सगळे लोक वेगळे असायला पाहिजे. मग तसं आहे का? आणि तसं जर नसेल तर हे 1882चं आहे. आपलं भांडण चालू आहे 1976 नंतरचं भांडण आहे.
1976 मध्ये तर कोल्हापूरकरांनी जाऊन लिहिलं नसेल. 1882ला कोल्हापूरकर जाऊन त्या गॅजेटियरमध्ये लिहून आले असतील. हे गॅजेटियर सगळे इंग्रजांनी तयार केलेलं आहे. मग कोल्हापुरातली लोक जर म्हणत असतील कोळी, जर वाल्मिकी माझे पूर्वज आहे, तर तुम्हाला दोन गोष्टीपैकी एक कुठलं तरी मान्य करायला पाहिजे. एक तर ह्या लोकांना जर तुम्ही खोटं म्हणत असाल, तर खोटं वाल्मिकी, खोटं रामायण, खोटं राम, खोटं लक्ष्मण, खोटं रावण हे तुम्हाला दाखवायला पाहिजे. आणि तुमच्याकडं खोटं रामायण जर नसेल, खोटं राम जर दाखवता येत नसेल, तर तुम्हाला मान्य करायला पाहिजे की हे 1882ला हे जर लोक म्हणत असतील तर हे बरोबर आहे आणि हे ओरिजिनल आहेत. कारण आमचं पण राम असेल किंवा वाल्मिकी असेल आणि आमचंही वाल्मिकी रामायण लिहिलं असेल आणि ह्यांचाही पूर्वज राम असेल, वाल्मिकी असेल आणि ह्यांचंही वाल्मिकी रामायण लिहिलं असेल आणि महाराष्ट्रामध्ये म्हणे, भारतामध्ये म्हणा किंवा पूर्ण ह्या जगामध्ये फक्त एकच रामायण आणि एकच वाल्मिकी होऊन गेला असेल, तर मित्रांनो सरळ सरळ तुम्हाला मान्य करता आलं पाहिजे, केलं पाहिजे की कोल्हापुरातील कोळीसुद्धा हे ओरिजिनल कोळी आहेत, आमच्यातलीच कोळी आहेत ते. मग कोल्हापुरातली कोळी तुमच्यातली असेल तर कोल्हापूरला अटॅच असलेली सगळीच जिल्हे, सगळीच कोल्हापूरमधले पै पाहुणे सगळेच हे तुमचेच असणार आहेत, ओरिजिनलच असणार आहे. म्हणून घारे जो म्हणतो की ह्यांचं वंशिक संबंध नाही, तर तो मी म्हणेन की ते पुस्तक लिहित असताना त्या माणसाने कुठल्याही प्रकारची गॅजेटियर्स बघितलेले नाही, ऐतिहासिक पुरावे बघितले नाही, सेन्सस रिपोर्ट बघितले नाही, मानवशास्त्रज्ञ काय म्हणतात हे बघितलेलं नाही. फक्त तो कुठल्या तरी एका नशेमध्ये, तो विचारांचा नशा असेल, आणखीन वेगळी नशा असेल, किंवा ह्या लोकांना कसं फसवायचं त्याचं नशा असेल, तर त्या नशामध्ये त्या माणसाने ह्या डॉक्युमेंट सगळे सप्रेस केलेलं आहे आणि तो चुकीचं लिहिलेलं आहे. जर त्या माणसाने कोल्हापूरचं गॅजेटर वाचला असता तर तो सरळ सरळ म्हणला असता कोल्हापुरातली महादेव कोळी, पुण्यातली, अहमदनगरमधली, ठाणा, कुलाबा, नाशिक ह्या सगळेमधले कोळी हे काय आहेत, एकच आहेत, कारण त्यांचं पूर्वज एकच आहे, असा हा माणूस म्हणला असता, लिहिला असता. पण मित्रांनो त्याला तसं लिहायचं नव्हतं, म्हणून हे बघून सुद्धा त्या माणसाने चुकी झालेला. म्हणून पहिलं ॲक्शन त्याच्यावरती होतोय सप्रेशन ऑफ डॉक्युमेंटच्या खाली त्याला अटक झाला असता. जर जुन्या आपल्या लोकांनी जर प्रयत्न केले असते सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट्स याच्या खाली त्याला अटक करून त्याला जेलमध्ये टाकता आला असता. कारण ह्या इंग्रज काळातले डॉक्युमेंट्स त्यांनी सप्रेस करून लपून ठेवून खोटं काहीतरी स्वतःच्या मनाने त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, तर हा एक भाग झाला की ज्याच्यामध्ये आपण बघितलं वंशज एकच आहे हे प्रूव्ह करताना तुम्हाला दोन गोष्टी मी सांगणार आहे. एक पहिला सांगितलं मी की वाल्मिकी जे आहे सगळ्यांचेच पूर्वज आहे, वाल्मिकीपासूनच सगळी ही कोळी तयार झालेली आहेत. एक तर दुसरं पुरावा आपण बघणार आहोत की ते म्हणजे सगळी एकच घरातून बाहेर पडलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी कोळी आहेत, भले ते कोस्टल एरियातले असू दे, भले ते डोंगरातले असू दे, भले ते सिटीमधले असू दे, भले ते दऱ्याखोऱ्यातले असू दे, किंवा मुंबईच्या 10व्या मजल्यावरचं कोळी असू दे, हे सगळे एकच घरातून बाहेर पडलेले आहेत. म्हणून त्या सगळ्यांचे वंश एकच आहे. तर हे आपण काय करू पुढच्या भागामध्ये, म्हणजे प्रकरण 15 भाग 1B, भाग 1B मध्ये आपण काय करू, संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी एकच घरातून बाहेर पडलेले आहे, म्हणून ही सगळी एकच आहे, ह्याचे आपण 15 ते 20 डॉक्युमेंट्स तुम्हाला देणार आहे. आणि कशा पद्धतीने ही सगळी कोळी एकच आहे आणि विस्तारित क्षेत्रातीलच कोळी खरे कोळी कसे आहेत आणि आदिवासी भागातली कोळी हे खोटे कसे आहेत, किंवा इथून स्थलांतरित झालेले, आमच्याकडून स्थलांतरित झालेले कसे आहेत, हे आपण प्रकरण 15 भाग 1C ह्यामध्ये आपण बघू. म्हणून मित्रांनो पुढचं प्रकरण
अवश्य बघा, खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. मी इथं थांबतो. धन्यवाद.